आजच्या माझ्या गोष्टीचे नाव आहे पतंगबाजी. आज यश आणि विवान या दोघांच्या शाळेला सुट्टी होती. या दोघा मित्रांनी आज पतंग उडवायला ग्राउंडवर जायचे ठरवले होते. यशच्या आईने कालच 2 रंगीबेरंगी पतंग मांजा आणून सारी तयारी केली होती. सकाळी आवरून बाहेर पडेपर्यंत दोघांना जरा उशीरच झाला. ग्राउंडवर येईपर्यंत आभाळ भरून आले आणि पावसाचे चांगले टप्पोरे थेंब पडायला सुरुवात झाली. यश आणि विवांचा पार मूडच गेला. एवढासा चेहरा करून दोघे यशच्या घरी परत आले. यश उदास होऊन आईला म्हणाला, "या पावसाला अगदी आजच यायचे होते ना." आईने त्या दोघांना निराश झालेले पाहिले आणि त्यांची समजूत काढण्यासाठी तिने दोघांना कपाटामधून चित्रकलेचे कागद आणि रंग काढून दिले. जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत छान छान चित्र काढा, आई म्हणाली. दोघांना आईची कल्पना फारच आवडली. यशने छान पर्वत रांगा, त्यामध्ये उगवता सूर्य, उडणारे पक्षी असे छान चित्र काढायला घेतले. तर विवानने बागेतली फुले, त्यावरील रंगीबेरंगी फुलपाखरे असे चित्र काढले. दोघांना ही चित्र काढून रंगवताना किती वेळ गेला याचे भानच राहिले नाही. तेवढ्यात आई त्या दोघांना खाण्यासाठी लाडू घेऊन आली. चित्र पाहून आई म्हणाली, "यश, विवान, फारच सुंदर चित्रे काढली आहेत रे दोघांनी." यश म्हणाला, "बघ ना, या चित्रातल्या सारखे बाहेर पण सूर्य आणि ऊन असते तर." आई हसायलाच लागली. "अरे, बाहेर जाऊन तर पहा. पाऊस तर केव्हाच गेला आहे आणि लख्ख ऊन पडले आहे." दोघांनी पळत बाहेर जाऊन पाहिले तर खरंच छान ऊन पडले होते. त्यांना फार आनंद झाला आणि पुन्हा एकदा पतंग आणि मांजाचं रीळ घेऊन दोघांनी बाहेर धूम ठोकली.